नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण पाहणार आहोत इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे थेरमची प्रूफ. आता एक्झॅक्ट त्या थेरममध्ये काय म्हणलेलं आहे ते समजून घेऊया. थेरममध्ये काय म्हणलेलं आहे, जो इंटिग्रँड असतो त्या इंटिग्रँडमध्ये अशी एक टर्म असणार आहे की त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह त्या इंटिग्रँडमध्येच काय असणार आहे, एक्झिस्ट असणार आहे. आणि तीच मेथड म्हणजेच काय आपली सबस्टिट्यूशन मेथड आहे. आता या सबस्टिट्यूशन मेथडचा उपयोग केव्हा करायचा, जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड असेल, कॉम्पोजिट असेल आणि सबस्टिट्यूशन शक्य असेल, तेव्हाच आपण काय करायचं आहे, या मेथडचा उपयोग करायचा आहे. आता ही मेथड म्हणजे काय ते बघूया. इन दिस मेथड पुट एफ ऑफ एक्स इक्वल टू टी सच दॅट एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स एक्झिस्ट इन गिवन इंटिग्रल. म्हणजे काय, एफ ऑफ एक्स इक्वल टू टी असा घ्या, पुट करा की त्याचा डेरिव्हेटिव्ह त्या त्या इंटिग्रलमध्ये असला पाहिजे. पुढे काय म्हणलेलं आहे, बाय पुटिंग एफ ऑफ एक्स इक्वल टू टी अँड एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू डी टी इन गिवन इंटिग्रल. आता इथं काय घडतं बघा, ज्यावेळी आपण एफ ऑफ एक्स इक्वल टू टी म्हणतो त्यावेळी काय होतं बघा, एफ ऑफ एक्स इक्वल टू टी याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल बघा. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, एफ डॅश ऑफ एक्स, आणि एफ ऑफ एक्समध्ये एक्स ब्रॅकेटच्या आत जो एक्स आहे त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, डी एक्स इक्वल टू राईट हँड साईडला टी आहे. एफ ऑफ एक्स इक्वल टू टीमध्ये राईट हँड साईडला काय आहे, टी आहे. तर त्या टीचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, डी टी. म्हणजे पूर्ण काय झालं, एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू डी टी. आता हे एफ ऑफ एक्स इक्वल टू टी अँड एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू डी टी हे गिवन इंटिग्रलमध्ये ठेवलं, सिम्प्लिफाय अँड सॉल्व केलं की आपल्याला सोल्युशन इन द फॉर्म ऑफ टी मिळेल. आता सोल्युशन इन द फॉर्म ऑफ टी मिळालेलं आहे, त्या ठिकाणी काय केलं पाहिजे आपल्याला, आता रिसबस्टिट्यूट केलं पाहिजे ना, कारण आपण उधार सबस्टिट्यूशन घेतलेलं आहे ना. एफ ऑफ एक्स इक्वल टू टी उधारी आहे ना, तर काय करायचं, उलटं वाचायचं. एफ ऑफ एक्स इक्वल टू टी आहे ना, तर टी इक्वल टू एफ ऑफ एक्स ठेवायचं. म्हणजे रिसबस्टिट्यूट टी इक्वल टू एफ ऑफ एक्स इन ऑब्टेन्ड अँसर. ओके. आता आपण 12वी बोर्डाच्या परीक्षेला 2013 ते 2020 या दरम्यान आलेले काही प्रॉब्लेम्स आहेत स्टँडर्ड, ते प्रॉब्लेम्स आपण आता डिस्कस करूया. तर बघा, प्रॉब्लेम्समध्ये क्वेश्चन आहे, इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. त्यामध्ये फर्स्ट आहे इंटिग्रेशन लॉग एक्स अपॉन एक्स डी एक्स. 2013ला विचारलेला हा प्रॉब्लेम आहे. सोल्युशनमध्ये नेहमीप्रमाणे आपण काय करणार आहोत, लेट आय इक्वल टू इंटिग्रल लॉग एक्स अपॉन एक्स डी एक्स. आता याच्यामध्ये काय होणार आहे बघा, इथं काळजीपूर्वक बघा, इंटिग्रँड काय आहे, लॉग एक्स अपॉन एक्स आहे. आता लॉग एक्स अपॉन एक्स असेल इंटिग्रँड, तर बघा विचार करा की इथं कुणाचा कोण डेरिव्हेटिव्ह आहे, जरा काळजीपूर्वक विचार करा. तर काय होईल, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, 1 अपॉन एक्स डी एक्स. मग हेच सबस्टिट्यूशन आहे आपलं, लॉग एक्स इक्वल टू टी. तर बघा नेक्स्टमध्ये पुट लॉग एक्स इक्वल टू टी. सोल्युशनमध्ये काय होणार, पुट लॉग एक्स इक्वल टू टी. पुढे काय होणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. तर इथं आहे बघा, सोल्युशनमध्ये काय म्हणलेलं आहे, लेट आय इक्वल टू इंटिग्रल लॉग एक्स अपॉन एक्स डी एक्स. त्याला नंबर 1 द्यायचा आहे. पुट लॉग एक्स इक्वल टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन एक्स, आणि त्या लॉग एक्समधला जो एक्स आहे त्याचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स इक्वल टू राईट हँड साईडला टी आहे, टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी. ओके. आणि आता हे जे पुट लॉग एक्स इक्वल टू टी आहे त्याला नंबर 2 द्यायचं. म्हणजे आता आपली नेक्स्ट स्टेप होईल काय, फ्रॉम 1 काय होईल, फ्रॉम 1 आय इक्वल टू इंटिग्रल. आता लॉग एक्स म्हणजे काय, टी ठेवलं, आणि 1 अपॉन एक्स डी एक्स म्हणजे काय, इक्वेशन नंबर 1मध्ये 1 अपॉन एक्स डी एक्स म्हणजे काय होणार बघा, खाली आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे 1 अपॉन एक्स डी एक्स इक्वल काय होणार, डी टी. ते सगळं इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवलं तर काय येणार, आय इक्वल टू इंटिग्रेशन टी डी टी. आता इंटिग्रेशन ऑफ टी डी टी काय होईल, पॉवर 1ने वाढवायची आणि तीच पॉवर छेदात लिहायची. म्हणजे काय होणार, इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. आता इथे फायनल आन्सर आलेला आहे, पण ते इन द फॉर्म ऑफ टी आलेलं आहे. आपल्याला पाहिजे काय, आन्सर इन द फॉर्म ऑफ एक्स पाहिजे. ओके.
तर आता इथे काय होईल बघा, इथे टी इक्वल टू काय करायचं, आता इक्वेशन नंबर 2 मध्ये बघा पुट लॉग एक्स इक्वल टू टी मध्ये आहे, ते उलटं वाचायचं. कसं वाचणार आपण, टी इक्वल टू लॉग एक्स, म्हणजे टी इक्वल टू लॉग एक्स हे आपलं फायनल ॲन्सरमध्ये ठेवायचं. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय होईल आपली, आय इक्वल टू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. दिस इज द कम्प्लीट सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम फर्स्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रल साइन रूट एक्स अपॉन रूट एक्स इंटू डी एक्स. तर आपलं ठरल्याप्रमाणे लेट आय इक्वल टू गिवन इंटिग्रल मानायचं. त्यानंतर इथे बघा, इथे साइन रूट एक्स आहे, म्हणजे साईनचा जो अँगल आहे तो कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे आपण इथं काय करू शकतो, रूट एक्स इक्वल टू टी हे सबस्टिट्यूशन घेऊ शकतो. आता रूट एक्स इक्वल टू टी सबस्टिट्यूशन घेतलं की त्याला नंबर 2 द्या, दिलेल्या प्रॉब्लेमला नंबर 1 द्या. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट एक्स, आणि रूटच्या आत कोण आहे एक्स, त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ना डी एक्स इक्वल टू काय करायचं, टीचा डी टी घ्यायचा. हे नेहमी हीच पद्धत ठेवायची. आता आता इथे काय होणार आहे बघा, इक्वेशन नंबर 1 मध्ये बघा साइन रूट एक्स अपॉन रूट एक्स डी एक्स आहे, म्हणजे आपल्याला काय मिळू शकतं इथं 1/रूट एक्स डी एक्स मिळवू शकतो आपण. आता बघा लास्ट स्टेप काय आहे, 1/2 रूट एक्स डी एक्स इक्वल डी टी, म्हणजे काय होईल 1/1 रूट एक्स 1/रूट एक्स डी एक्स काय होईल इक्वल टू 2 डी टी होईल. म्हणजे इथं काय होईल, फ्रॉम 1 आय इक्वल टू इंटिग्रेशन काय होईल बघा, इंटिग्रेशन काय होईल, साइन रूट एक्स म्हणजे काय टी, म्हणजे साइन टी, आणि डी एक्स अपॉन रूट एक्स, डी एक्स अपॉन रूट एक्स म्हणजे काय 2 डी टी. आता इथं लास्ट स्टेप बघा, आय इक्वल टू इंटिग्रेशन साइन टी इंटू 2 डी टी. तर 2 कॉन्स्टंट आहे ना इथे, तर 2 कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशन चिन्हाच्या बाहेर येईल, म्हणजे इक्वल टू काय येईल 2 इंटिग्रेशन साइन टी डी टी. आता याच्यामध्ये काय होईल बघा, साइन टीचं इंटिग्रेशन काय मायनस कॉस टी प्लस सी. परत तेच सेम, हे ॲन्सर कशामध्ये आले, टीमध्ये आलेलं आहे. फ्रॉम इक्वेशन 2 काय होईल, टी इक्वल टू रूट एक्स होईल, म्हणजे टी इक्वल टू रूट एक्स काय करूया आपण ठेवूया फायनल ॲन्सरमध्ये. अँड दिस इज द कम्प्लीट सोल्युशन ऑफ आवर प्रॉब्लेम. हा 2017ला विचारलेला प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स रेज टू एन टॅन एक्स डी एक्स 2014चा प्रॉब्लेम आहे. तर ठरल्याप्रमाणे लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन सेक एक्स रेज टू एन टॅन एक्स डी एक्स. आता बघा इथे काय होईल, इथे सेक एक्स रेज टू एन आहे, सेक एक्स नाही, तर आपल्याला सेक एक्स टॅन एक्स याचं बनवता येईल कसं, तर हे नेक्स्ट स्टेपमध्ये आहे. तर काय करायचं, एनची जी पॉवर आहे सेक एक्स पॉवर जी एन आहे ती 1 कमी करायची, म्हणजे सेक एक्स रेज टू एन -1 इंटू सेक एक्स टॅन एक्स करायचं डी एक्स. आता बघा सेक एक्स आहे इथं, सेक एक्स टॅन एक्स आहे, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स, तर इथं ते सबस्टिट्यूशन होईल. काय झालं सबस्टिट्यूशन आपलं, पुट सेक एक्स इक्वल टू टी, देअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर काय होईल सांगा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स, आणि त्या सेक एक्समधल्या एक्सचा काय डी एक्स इक्वल टू टीचा डी टी, याला नंबर 2 द्यायचं. वर जे प्रॉब्लेम नंबर 1 जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो सिम्प्लिफाय केलेला आहे, त्याला नंबर 1. आता फ्रॉम 1 काय होईल बघा, सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स म्हणजे काय डी टी, ते तिथं नंबर 1मध्ये ठेवा. म्हणजे काय होईल तुमचं, आता हे फ्रॉम 1 आय इक्वल टू काय तुमचं इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स म्हणजे काय टी, म्हणजे काय ना टी रेज टू एन -1, आणि सेक एक्स टॅन एक्स डी एक्स म्हणजे काय डी टी. म्हणजे काय आलं आता आपलं तुमचं इंटिग्रेशन ऑफ टी रेज टू एन -1 डी टी. आता टी रेज टू एन -1 डी टी याचं इंटिग्रेशन काय होईल, पॉवर 1ने वाढवा, तीच पॉवर छेदातल्या, म्हणजे काय होईल टी रेज टू एन -1 प्लस 1 अपॉन काही एन -1 प्लस 1 प्लस सी. ओके. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल बघा, -1 प्लस 1 कॅन्सल होईल, फक्त राहील काय टी रेज टू एन अपॉन एन राहील. पण याच्यामध्ये आपला ॲन्सर आला इन द फॉर्म ऑफ टी, आणि आपल्याला पाहिजे कसं इन द फॉर्म ऑफ एक्स. तर काय करावं लागेल, फ्रॉम टू काय होईल टी इक्वल टू सेक एक्स, टी इक्वल टू सेक एक्स ठेवा फायनल ॲन्सरमध्ये, तेच तुमचं करेक्ट सोल्युशन आहे. दिस इज द कम्प्लीट सोल्युशन ऑफ थर्ड प्रॉब्लेम विच इज ऑलरेडी आस्क इन 2014.
नेक्स्ट प्रॉब्लेम, फोर्थ प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स डी एक्स 2019. आता अशा टाईपचा प्रॉब्लेम ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजमध्ये सुद्धा अशा टाईपचं दिलेलं आहे, एक्स रेस टू एक्सचं प्रॉब्लेम. तर इथं सुद्धा आहे, खूप स्टँडर्ड प्रॉब्लेम आहे हा. याच्यामध्ये लक्षात ठेवा, एक्स रेस टू एक्स जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह हा एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स आहे. त्यामुळे इथे दोन मेथडनं हा प्रॉब्लेम सॉल्व होतो. एक म्हणजे बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन आणि दुसरा म्हणजे आपली रेग्युलर मेथड. ओके, तर आपण पहिल्यांदा बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन बघूया. बघा 2019ला विचारलेला हा प्रॉब्लेम आहे. तर लेट आय इक्वल टू गिवन इंटिग्रल वी नो दॅट काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स इक्वल टू काय एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. आता याच्यात बघा बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन काय होईल, जो वी नो दॅटच्या शेजारी लिहिलेला आहे डी बाय डी एक्स तो राईट हँड साईडला जाईल आणि तो इंटिग्रेशन बनेल. म्हणजे काय झालं लास्ट स्टेप बघा, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स, तो जो डी एक्स आहे तो इकडे राईट हँड साईडला जाईल न्यूमरेटरला, डी एक्स इक्वल टू पुढे काय होईल इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस सी होईल, एक्स रेस टू एक्स प्लस सी होईल. ओके, आता यानंतर काय होईल बघा, दिस इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ दिस गिवन प्रॉब्लेम बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. आता जी दुसरी मेथड आहे, जी आपली रेग्युलर ट्रॅडिशनल मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड, त्यानं काय होईल बघा, काय होईल पुट एक्स रेस टू एक्स इक्वल टी. का, कारण एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह तिथं आहे एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. तर पुट एक्स रेस टू एक्स इक्वल टी, याला नंबर 2 न्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल सांगा, एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स इक्वल टू टीचा डी टी. आता हे सगळं इक्वेशन नंबर 2 आणि एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स डी एक्स इक्वल डी टी हे सगळं इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवल्यानंतर काय मिळेल आपल्याला बघा, लास्ट थर्ड स्टेप फ्रॉम 1 काय होईल आय इक्वल टू इंटिग्रेशन डी टी. काय मिळेल इंटिग्रेशन डी टी इक्वल टू इंटिग्रेशन डी टी म्हणजे टी, टी प्लस सी आणि टी म्हणजे काय फ्रॉम इक्वेशन 2 टी इक्वल टू एक्स रेस टू एक्स, म्हणजे इथं काय येईल आय इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस सी. दिस इज द कंप्लीट solution of our fourth problem which already asked in 2019. बघा आता फिफ्थ प्रॉब्लेम जो आहे त्याची पण दोन मेथडनी सोल्युशन्स आहेत. तर सोल्युशनमध्ये लेट आय इक्वल टू गिवन इंटिग्रल. ओके, आता बघूया मेथड फर्स्ट. मेथड फर्स्ट काय युजिंग फॉर्म्युला. आता बघा मेथड फर्स्ट कशी आहे, त्याचा जो डिनॉमिनेटर जो आहे जो आहे तो काय आहे 10 रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 10 आणि त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो न्यूमरेटरमध्ये आहे. बघा न्यूमरेटरमध्ये काय आहे 10 इंटू एक्स रेस टू 9 प्लस 10 रेस टू एक्स लॉग 10. बघा आता डिनॉमिनेटर काय 10 रेस टू एक्स, बघा 10 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 10 रेस टू एक्स लॉग 10 प्लस एक्स रेस टू 10 म्हणजे काय त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 10 इंटू एक्स रेस टू 9. बघा न्यूमरेटरमध्ये आहे, ते न्यूमरेटरमध्ये आहे. म्हणजे काय होईल इथे डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरमध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून बघा मेथड फर्स्ट आय इक्वल टू इंटिग्रल डी बाय डी एक्स ऑफ न्यूमरेटर मी कसा लिहिणार डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर इंटू डी एक्स. आणि असं जर असेल तर युजिंग फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स, म्हणजेच काय इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी. आणि देअर फॉर आय इक्वल काय येणार लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी, म्हणजेच आय इक्वल टू लॉग ऑफ 10 रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 10 प्लस सी. दिस इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ अवर फिफ्थ प्रॉब्लेम बाय मेथड फर्स्ट. मेथड सेकंड विच इज रेग्युलर मेथड काय येणार मेथड सेकंड पुट 10 रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 10 इक्वल टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. आता बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करताना बघा 10 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 10 रेस टू एक्स इंटू लॉग 10 प्लस एक्स रेस टू 10चा डेरिव्हेटिव्ह काय 10 इंटू एक्स रेस टू 9.
इन टू एक्सचा काय घ्यायचा डी एक्स इक्वल टू टीचा डी टी. आणि हे इक्वेशन नंबर 2 आणि हा काढलेला डेरिव्हेटिव्ह इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवायचा. म्हणजेच आय इक्वल टू इंटिग्रेशन काय होईल बघा, इंटिग्रेशन काय होईल 10x⁹ प्लस 10x log 10 dx म्हणजे काय dt. म्हणजे इंटिग्रेशन dt अपॉन काय मिळेल, इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन काय मिळेल छेदात बघा 10x प्लस x⁻10 आहे म्हणजेच t. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t. आता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी म्हणजे काय असतं लॉग टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काय सी. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी काय असतं लॉग टी प्लस सी. आणि फ्रॉम इक्वेशन 2 काय होईल आय इक्वल लॉग ऑफ काय होईल टी जे घेतलेलं आहे उधार आपण ते फ्रॉम इक्वेशन 2 काय येणार टी इक्वल टू जे आहे 10x प्लस x⁻10 हे फायनल आन्सरमध्ये ठेवा प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. दिस इज द complete solution of our given problem by method 2 which is already asked in 2019. This is the sixth problem which asked in 2015. आता हा सुद्धा प्रॉब्लेम दोन मेथडने सॉल्व्ह होतो, कारण याच्यामध्ये छेद डिनॉमिनेटरमध्ये जो x log x log of log x जो आहे त्याच्यामध्ये बघा लॉग ऑफ लॉग एक्स जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह इथंच आहे, तर तो आहे 1 अपॉन एक्स लॉग एक्स. तर तो इथेच आहे. त्यामुळे इथे दोन मेथडनी, एक रेग्युलर सबस्टिट्यूशन मेथड आणि एक रेग्युलर बाय फॉर्म्युला, मागील जो फॉर्म्युला पाहिलेला तो. तर आपण बघूया रेग्युलर मेथडनी बघूया. मेथड फर्स्ट काय बघा, लेट आय इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन एक्स लॉग एक्स लॉग ऑफ लॉग एक्स डी एक्स. याला नंबर 1 द्या. पुट काय करायचं आता लॉग ऑफ लॉग एक्स इक्वल काय करायचं टी, त्याला नंबर 2 द्यायचं. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. तर काय होईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं बघा लॉग ऑफ लॉग एक्स दिलेला आहे, म्हणजे इथं लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजे एक्स मनातल्या मनात म्हणा. मग आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स, म्हणजे इथं काय होणार आहे 1 अपॉन एक्स, म्हणजे इथं काय होणार आहे 1 अपॉन एक्स म्हणजे काय लॉग एक्स 1 अपॉन लॉग एक्स इन टू. आता ब्रॅकेट काय आहे लॉग एक्स बाय चेन रूल काय होईल इंटू 1 अपॉन एक्स आणि एक्सचा काय होईल डी एक्स इक्वल टू टीचा डी टी. आणि हे सगळं इक्वेशन नंबर 2 आणि काढलेला डेरिव्हेटिव्ह हे सगळं मटेरियल इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवायचं. म्हणजे फ्रॉम 1 आय इक्वल टू काय येईल आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी डी टी. आता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी डी टी म्हणजे काय होईल इक्वल टू लॉग टी प्लस सी. आणि मग हे सोल्युशन इन द फॉर्म ऑफ टी आलेलं आहे, पण आपण टी हे उधार घेतलेलं आहे. तर काय घेतलेलं आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 2 टी इक्वल टू काय ठेवायचं लॉग ऑफ लॉग एक्स. ते तिथं ठेवा आणि कंप्लीट सोल्युशन करा आणि बॉक्स करा. दिस इज आवर कंप्लीट सोल्युशन बाय मेथड फर्स्ट. आता सेकंड मेथड बघूया. सेकंड मेथडमध्ये काय आहे बघा, लेट आय इक्वल टू गिवन इंटिग्रल इक्वल टू, आता जो छेदामध्ये बघा लॉग ऑफ लॉग एक्सच्या शेजारी जो आहे एक्स लॉग एक्स, म्हणजे थोडक्यात वर न्यूमरेटरमध्ये 1 आहे, म्हणजे 1 अपॉन एक्स लॉग एक्स हा आपण न्यूमरेटरमध्ये डायरेक्ट लिहिला. त्यानंतर छेदामध्ये जो लॉग ऑफ लॉग एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्हचा हा वर न्यूमरेटरमध्ये आहे. त्यामुळे आपण काय लिहिलेलं आहे थर्ड स्टेपमध्ये इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन काय लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डी एक्स घेतलेलं आहे. येते का लक्षात इंटू डी एक्स म्हणजे छेदाचा अंशात काय आलेला आहे डेरिव्हेटिव्ह आहे. मग युजिंग फॉर्म्युला रेग्युलरचा आपला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. तर याच्यामध्ये काय होणार आहे बघा, युजिंग फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू काय लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. तर यानुसार काय होणार आहे आय इक्वल काय ना लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी. आता डिनॉमिनेटर काय आहे लॉग ऑफ लॉग एक्स, म्हणून आपलं आन्सर काय झालं आय इक्वल लॉग ऑफ लॉग एक्स प्लस सी. दिस इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ अवर प्रॉब्लेम बाय मेथड सेकंड विच ऑलरेडी आस्क इन 2015. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा 2019ला विचारलेला आहे, व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉब्लेम. तर त्याच्यामध्ये पण सोल्युशनमध्ये काय लेट आय इक्वल टू इंटिग्रल
लेट आय इक्वल टू काय इंटिग्रल लेट आय इक्वल टू इंटिग्रल ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्स ई रेस टू एक्स डी एक्स, याला नंबर 1 दिला. आता याच्यामध्ये बघा छेदामध्ये जो कॉस्क्वेअर इंटू कॉस्क्वेअर ऑफ एक्स ई रेस टू एक्स आहे, तर जो कॉस्क्वेअरचा जो अँगल आहे एक्स ई रेस टू एक्स याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे. जर केअरफुली आपण ऑब्झर्वेशन केलं तर ते सबट्यूशन आपल्याला होईल. पुट एक्स ई रेस टू एक्स इक्वल टू टी, त्याला इक्वेशन नंबर 2 द्या. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल आता बघा, एक्स इंटू ई रेस टू एक्स म्हणजे काय, त्या दोघांच्यामध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे. बाय मल्टिप्लिकेशन रूल काय डेरिव्हेटिव्ह होईल बघा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 ई रेस टू एक्स आहे तसंच प्लस एक्स आहे तसंच ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स इंटू काय लक्षात ठेवायचं डी एक्स नेहमी घ्यायचं इक्वल टू टीचा डी टी. आता याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये इकडं ई रेस टू 1 इंटू ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स आहे, तर ई रेस टू एक्स कॉमन घ्या. आत काय राहील 1 प्लस एक्स इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. आता हे सगळं म्हणजे इक्वेशन नंबर 2 आणि हा काढलेला डेरिव्हेटिव्ह हा सगळा आपण प्रॉब्लेममध्ये ठेवूया. फ्रॉम 1 काय होईल बघा, फ्रॉम 1 काय होईल इथं, फ्रॉम 1 काय होईल बघा, लेट आय इक्वल टू इंटिग्रल, तर इथे काय होणार आहे ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स डी एक्स म्हणजे काय होणार डी टी, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ काय होणार डी टी अपॉन कॉस स्क्वेअर ऑफ एक्स ई रेस टू एक्स इक्वल टू काय टी, म्हणजे डी टी अपॉन कॉस स्क्वेअर ऑफ टी. आता 1 अपॉन डी टी अपॉन कॉस स्क्वेअर ऑफ टी म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय होणार सेक्स स्क्वेअर, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ काय येणार आपलं इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर टी डी टी. आता सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय टॅन, त्यामुळे काय येणार आय इक्वल टू टॅन टी प्लस सी. सेकंड लास्ट स्टेप बघा, आय इक्वल टू काय होईल टॅन टी प्लस सी. आता फ्रॉम 2 काय होईल, टीच्या ठिकाणी काय ठेवणार आपण एक्स ई रेस टू एक्स, म्हणजे आपला आन्सर काय येणार आय इक्वल टू टॅन ऑफ एक्स ई रेस टू एक्स प्लस सी होईल. दिस इज द complete solution of our problem. Okay, now we discuss next problem, 8th problem. This is the last problem and which already asked in 2020, म्हणजे मागील वर्षी हा विचारलेला प्रॉब्लेम आहे 2020च्या परीक्षेमध्ये. तर ठरल्याप्रमाणे लेट आय इक्वल टू गिवन इंटिग्रल त्याला नंबर 1 देऊया. आता इथं सबस्टिट्यूशन घेताना 12वी बोर्डाच्या परीक्षेत ज्यावेळी प्रॉब्लेम्स येतील त्यावेळी तुमचं ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे, कारण एखादा प्रॉब्लेम कोणत्या मेथडनं सॉल्व करायचा हे जज करणं पहिलं महत्त्वाचं आहे. आता इथं बघा, इथं न्यूमरेटरमध्ये टॅन इनवर्स एक्स क्यूब आहे, तर त्याचा जो डेरिव्हेटिव्ह तिथं आहे ऑलरेडी, फक्त ते जज आपल्याला करता आलं पाहिजे. तर टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असतो. मग इथं आहे छेदामध्ये बघा, छेदामध्ये आहे बघा 1 प्लस एक्स रेस टू 6 आहे, म्हणजे थोडक्यात काय टॅन इनवर्स एक्स क्यूब इक्वल टी आपण घेऊ शकतो. तर घेतलं त्याला नंबर 2 द्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल टॅन इनवर्स ऑफ एक्स क्यूब, त्याचा डेट काय होईल 1 अपॉन 1 प्लस एक्स क्यूब इट्स स्क्वेअर होईल इंटू, आता जो एक्स क्यूब आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स क्यूब, तर त्या एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय 3x स्क्वेअर आणि एक्सचा डी एक्स इक्वल टू काय होईल टीचा डी टी डेरिव्हेटिव्ह. आता ते सिम्प्लिफाय करा आणि जे आपल्याला इक्वेशन नंबर 1मध्ये आहे त्यातला एक पार्ट आला पाहिजे, म्हणजे काय इक्वेशन नंबर 1मध्ये बघा एक्स स्क्वेअर डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 6 आहे, तसं इथं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ते तयार करून घ्या. म्हणजे काय होईल डेरिव्हेटिव्ह बघा काढलेला आहे त्याच्यामध्ये काय एक्स स्क्वेअर डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 6 इक्वल टू काय होईल डी टी, आणि हा लेफ्ट साईडला जो 3 आहे तो राईट हँड साईडला येईल डिवाइड होईल डी टी अपॉन 3. आणि मग हे सगळं मटेरियल आपण इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवूया. फ्रॉम 1 आय इक्वल टू काय होईल तुमचं इंटिग्रेशन ऑफ टी डी टी अपॉन 3. आता 3 कॉन्स्टंट आहे बाहेर येईल, इंटिग्रेशनमध्ये भाग घेणार नाही, मग फक्त राहील इंटिग्रेशन ऑफ टी डी टी. आता टीचं इंटिग्रेशन काय होईल पॉवर 1ने वाढवा तीच पॉवर खाली लिहा, म्हणजे काय होईल टी स्क्वेअर अपॉन 2, आणि ऑलरेडी 3 आहे म्हणजे 3 दुनी 6 म्हणजे काय टी स्क्वेअर अपॉन 6 प्लस सी. पण टी म्हणजे काय आहे फ्रॉम 2 ती उधारी आहे, ती उधारी तुम्ही रिटर्न द्या, आणि जे उधारी देऊन जे रिटर्न होईल आणि तेच तुमचा आन्सर करेक्ट देईल. दिस इज आवर कंप्लीट सोल्युशन ऑफ गिवन प्रॉब्लेम. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ. थँक यू.